स्टॉप पण आहे, एक्झॉस्ट पण आहे, सर्व काही जे काय आपल्याला किचनसाठी लागेल डिसिजन घेऊया आपण लवकरात लवकर. टायमाला तुम्हाला आम्ही मासली थाली सुरमईची पापलेटची कशी भरतात ती दाखवली होती. आज आम्ही चिकन थाली कशी देतो ते दाखवतो. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज एकदम निवांत, काय ऑर्डर वगैरे आल्या नाही आज आम्हाला सकाळी सकाळी, म्हणून दोघी शेफ बघा आरामात बसलेत. समोरच सोसायटीमध्ये झाडं वगैरे कापलीत, तिकडनं नजारा व्ह्यू करतात बघा. नजाऱ्याचा मजा घेत आहेत तिकडनं. हे बघा, म्हणजे काल एक झाड पडलं एका गाडीवरती, म्हणून इकडची सोसायटी जागी झाली आणि सर्व झाडं कापली ना. झाडं नाही कापली म्हणजे फांद्या कापल्या त्यांच्या, आणि आता क्लिअर व्ह्यू मिळायला लागलाय आम्हाला. हा, तर आज आपल्याकडे काय ऑर्डर नाही आहे, पण बाकीचा जो राशन वगैरे संपलाय तो आणण्यासाठी जायचा आहे ना. हा, आणि आणखी एक प्रॉब्लेम होते आपल्याला, म्हणजे तिसऱ्या फ्लोअरवरती घर आहे आपला आणि उतार चढ करण्यामध्येच आपली हालत खराब होते, म्हणून आम्ही एक छोटासा गाला पण बघायला जाणार आहोत. म्हणजे आपल्या क्लाउड किचनसाठी आणि बाकीचा जो सामान आहे तो सर्व अरेंज होईल, त्या साईजचा गाला बघण्यासाठी खाली जाणार आहोत. आणि आणखी आपले मसाल्याचे स्टिकर जे आहेत, लोणच्याचे जे स्टिकर आहेत ते संपलेले आहेत. म्हणजे लोणच्याचे आपण बनवले नव्हते, पण मसाल्याचे संपलेले आहेत, तेही बनवायला जायचं आहे. म्हणजे भरपूर सारी कामं आहेत आणि आम्ही विचार करतोय आपल्या या ग्रिलमध्ये मस्त आम्ही एक कोलीस किचनचा आपण एक बॅनर पण लावूया ना. आणखी 4-5 छापूया आणि इकडे तिकडे जिकडे लोक जास्त असतात, मेन प्राईम लोकेशनला तिथे लावून या, म्हणजे शक्यतो आपल्याला ऑर्डर मिळायला सुरुवात होईल. आणि मी 2 दिवस झाले स्विगीवाल्यांना ही कंप्लेंट केलं आहे की आमचा अजून तुमच्या आउटलेट स्विगीवरती आमचा आउटलेट दिसत नाही, दिसतंय पण ते डिलिव्हर ऑप्शन दिसत नाही. तर त्यासाठी पण आमचा प्रयत्न चालू आहे, म्हणजे कंप्लेंट सॉल्व्ह करायचा प्रयत्न चालू आहे. तर आता सकाळीचे 10:15 झालेत, आता आपण गाला बघायला जाऊया. गाला कसा आहे ते बघूया. चला, तर उतरलोय खाली आणि इकडे बघा, हा गाला आहे आपला. एक्झॉस्ट आहे आणि किचन वगैरे ठेवण्यासाठी, म्हणजे शेगडी वगैरे ठेवण्यासाठी जागा पण आहे बघा. किचन सारखा बनवलेला आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूमची पण सोय आहे आणि एवढी स्पेस आहे आपल्यासाठी. बघा, टॉयलेट आहे. इकडे पण असं पडदा लावून आपण मासली वगैरे ठेवू शकतो. हा, बरोबर. पण बरोबर आहे, काय कमी बारीक कमी नाही ना. इथे पण आपण फ्रीज वगैरे ठेवू शकतो आपला. इथे जेवण आणि इथे बाकी सर्व अरेंज होईल. कसं वाटलं? बरं वाटलं ना? म्हणजे सगळं आपला होईल ना. हा, मसाला वगैरे सुकवायचा असेल तर सकाळी इकडे ऊन येते मस्त, इथे मिरच्या पण सुकत घालू शकतो आपण. वर चरायची काय गरज नाही आपल्याला. आणि आमच्या घराजवळच आहे, एकदम ओके आहे. स्पेस पण चांगली आहे. मेन पॉईंट म्हणजे मासली ठेवण्यासाठी पण आपल्याला जागा आहे. बरोबर. तर बस स्टॉप पण आहे, एक्झॉस्ट पण आहे, सर्व काही जे काय आपल्याला किचनसाठी लागेल ते सर्व काही आहे. तर बघूया, डिसिजन घेऊया आपण लवकरात लवकर. हा, तर तुम्ही पण आम्हाला सजेशन द्या, काय केलं पाहिजे ते नक्की सांगा. कारण आमचा वर चढून आणि खाली उतरूनच भरपूर टाईम जाते. डिलिव्हरीसाठी गेलो तरी पण ते डिश वगैरे घेऊन खाली उतरा, ऑफिसपर्यंत जा, त्याच्यामध्येच थोडं टाईम जाते. हां, म्हणून इथे जे काही आहे गाडीत बसा आणि डायरेक्ट डिलिव्हरीसाठी घेऊन जा, असा काहीतरी विचार करतोय. तर गाला वगैरे बघूनशी आलोय आता आपण सेक्टर 11 मध्ये. जे आपले स्टिकर संपलेत तेच हे करण्यासाठी, बनवण्यासाठी. आणि लास्ट टाइम आपण आपला फोन नंबर ॲड करायला विसरलो होतो, तो ॲड केलाय आणि बेस्ट बिफोरचा सिम्बॉल ॲड केलाय. म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग डेट तर स्टॅम्प नाही टाकणार, पण त्याच्यावरती तुम्हाला बेस्ट बिफोर 9 मंथचा पण तुम्हाला हे दिसेल बघा. एकदम भारी वाटते. आता असा आपण लोणच्याचा पण बनवायचा आहे आपल्याला. स्टिकर ओके. हां, देवीचा फोटो पण लावा इकडे आणि फोन नंबर पण लिहा. चला, तर स्टिकर वगैरे बनवून आलो आपण. आणि इकडे बघा, उमा मसाल्यांची ऑर्डर किती आल्या? 6-7 ऑर्डर आल्या ना आज आपल्याला. 6-7 ऑर्डर आल्या, त्याच्यामधलेच आता 2 किलो 2 किलो मसाला आणि 1 किलो पिकल, त्याचीच आम्ही डिलिव्हरी देण्यासाठी चाललोय बघा. स्टिकर संपलेत ना, आता नाही, उद्या मिळतील ते. तर आपला मित्र आहे प्रथमेश, ऑनेस्ट ॲपवाला, तो आता त्यांनी दुसरा गिव्ह अवेचा प्राइस डिक्लेअर केलेला आहे लाईव्ह जाऊन. तर तो लातूरला गेलाय बक्षीस देण्यासाठी, गिव्ह अवेचा प्राइस देण्यासाठी. ते तुम्ही बघा, नंतर मग आल्यावरती आपण भेटूया. आपल्या सोबत आहेत प्रिया चौलकर आणि ते आपल्या ॲपद्वारे वीक 2 गिव्ह अवेचे विनर आहेत. आणि त्यांना समजून घेऊया की त्यांच्या डोक्यात काय होतं की जेव्हा त्यांनी ॲपमध्ये आपल्या इन्व्हेस्ट केलेलं तेव्हा. नमस्कार,
मी फर्स्ट टाइम जेव्हा मी प्रणित कोहलीचा जो व्हिडिओ बघितला त्यांनी दाखवलं की 499 मध्ये लकी ड्रॉ मध्ये तुम्ही घर जिंकू शकता. मी बोलली ट्राय करायला काय हरकत आहे. तसेही आपले पैसे 500 रुपये म्हणजे आपण कुठेही इन्व्हेस्ट करतोच ना कधी ना डेली यूजमध्ये. पण बोलली ट्राय करूया म्हणून मी त्याने जी लिंक दिली होती ती लिंक ओपन केली आणि ॲप डाउनलोड केला आणि ॲप डाउनलोड केल्यावर मी 499 रुपीज पे केले. थोडं डोक्यात हे होतंच की म्हणजे काय होईल 499 मध्ये आपल्याला काय भेटू शकतं. आजकाल आपण 500 रुपये आपण कुठेही इन्व्हेस्ट करतो असेही जातात. बोलली 499 मध्ये अगर समज लकी असतो तर आपल्याला घरी भेटू शकतं म्हणून मी ट्राय करायला म्हणून केलं आणि तुमचा 2 दिवसा अगोदर कॉल आला. धन्यवाद. आणि या व्हिडिओ मार्फत मी सांगू शकतो की यांचा फक्त आता वीकली गिव्ह अवे ते जिंकलेले आहेत आणि त्यांचा मोठं घर जिंकायचाही चान्सेस अजून आहे. चला मंडळी, ऑर्डर वगैरे देऊन आलो आपण नीतूताई आणि हरीशला. पण ते जरा गडबडीत होते म्हणजे आपले पिक्चर बघायला चालले होते ना, म्हणून त्यांचा बाईट घेता नाही आला आपल्याला. पण इकडे बघताय तुम्ही, घरी आल्या आल्या आपल्याला चिकन थालीची ऑर्डर आलेली आहे. म्हणजे सकाळी आज 2 व्हेज थालीची ऑर्डर होती ना, आणि ही दिवसातली आज आमची 3री ऑर्डर आहे चिकन थालीची. म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला 5 ऑर्डर आल्या, दुसऱ्या दिवशी किती, हा, आणि आज 3ऱ्या दिवशी 3 ऑर्डर झाल्या. ते बघा. आणि चिकन थाली बनवताना दिसतोय. आता काय सुका चिकन बनवतेस? सुका चिकन आणि ग्रेव्ही. चिकन थालीमध्ये सुका आणि ग्रेव्ही असते ना, पण मॅग्नेट आपण एकत्र करून ठेवतात. ओके ओके. सुका बनवताना दिसतंय. म्हणजे आपल्या इकडे चिकनची ऑर्डर आली की ग्रेव्ही सपनाताई बनवत असते आणि जो चिकन सुका आहे तो उमा बनवत असते. तर एक बाजूला तिने कढाई घेतली आणि कढाईमध्ये आज तुम्हाला चिकन सुक्का बनवताना दिसणार आहे. हा, तर अशा एक एक ऑर्डर आली तरी आम्ही खूप खुश होतो ना उमा. 23 किलो मसाला परत 2 दिवसात संपला. म्हणजे आम्ही असं झालं की 23 किलो आम्ही दलतात आणि 2 की 3 दिवसात मॅक्स टू मॅक्स ते संपतात. आता परत आम्हाला मसाला आणायला पण जायला लागेल. तो आपला कंटिन्युअस जॉब आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थाली पण भेटली तरी आम्ही सुकी आहे. तर लोणचा आणि मसाल्याचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. नसेल ऑर्डर केला तुम्ही लोणचा आणि मसाला तर नक्की करा. हे बघा, असा दिसतो आमचा मसाला आणि खूप सुंदर टेक्स्चर येतो जेवणाला, रस्स्याला. तर नक्कीच ऑर्डर करा. हे बघा, कोळी किचन आगरी कोळी, अस्सल आगरी कोळी मसाला. आणि लोणच्याबद्दल काय सांगू, आता तुम्हाला खरं नाही वाटणार, दिवसाला 10-10 किलो आमचा लोणचा संपतोय. 10 किलो संपला, दुसरा 10 किलो ऑर्डर येणार आहे. तर या व्हिडिओ बघून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता लोणच्याची. तुम्ही चिकन गिला सुक्का झालेला आहे. गिला सुक्का नाही, सुक्का आहे. आता त्याला शिजू दे ना, मग सुक्का. हा, तेच. आणि असं आहे की ड्राईड श्रिम्प्स बोलतात इथे, म्हणजे नॉर्थ इंडियन्स आहे ते. तर ड्राईड श्रिम्प साठी पण मला स्पेशल ऑर्डर येते. तर ते आहे कोलिम. प्रणितला सांगते कारण त्याला ड्राईड श्रिम्प्स माहित नाही. तर ते आहे कोलिम, सुक्का कोलिम. अशी वर्षातनं एकदा इंग्लिश बोलली तर मला कसं समजणार. तर माशांच्या नावाबद्दल जर माझ्याशी भांडायला लागली तर मी तिला एकच नाव सांगेन, तोच नाही येणार. चल, बारामुंडी म्हणजे काय सांग? बारामुंडी म्हणजे रेड स्नॅपर. बारामुंडी म्हणजे जिताडा. एकच आहे. हा, आता मँग्रो जॅक म्हणजे काय सांग? मँग्रो जॅक म्हणजे मँग्रो लीव्स. हा, इकडे बघून बोल. हा, बोल. मँग्रो जॅक म्हणजे काय सांग? आता तुला जे माहिती मला माहित नाही, मला जे माहिती तुला माहित नाही. मँग्रो जॅक म्हणजे रेड स्नॅपर. त्यालाच बोलतात मँग्रो जॅक. म्हणजे तो मँग्रोच्या झाडामध्ये असतो, छोटे छोटे मासे खायला. एक शेफ आमची चिकन सुक्का बनवून गेली आणि दुसरी शेफ आली बघा. म्हणजे बघायला गेलो तर ही मेन शेफ आहे सपनाताई. जो काय आमटाचा करीचा जो हे बनवायचं असते ती सपनाताई बनवत असते. आणि फिश मध्ये पण तूच करी बनवतेस ना, आणि फ्राय फक्त उमा करत असते. आणि बघताय तुम्ही अद्रक लसूण पेस्ट टाकताना आज संपूर्ण तुम्हाला चिकन थालीची रेसिपी दाखवतो आमच्या क्लाउड किचन मधली. आहे बघा, मस्त एकदम कुकर आहे, स्पेशली आम्ही मागवलंय चिकन बनवण्यासाठी. नाही, हे बघा, अद्रक लसूण पेस्ट टाकल्यावरती कांदा आणि बटाटा आणि जो आपण टमाटर कापून घेतलाय तोच टाकताना दिसतंय बघा.
म्हणजे तुम्ही चिकन थाली मागवताय, चिकनचे पीस आणि बटाटा पण देतो आपण. आणि आमटा मधला बटाटा खायला कोणला आवडते ते नक्की कमेंट करून सांगा. माझा तर वन ऑफ द फेवरेट आहे. आणि इकडे आलेली आहे अनाया. भरपूर दिवसांनी दिसलीस तू व्हिडिओ मध्ये. कशी आहेस? मी बरी आहे. काय लेटेस्ट पेंटिंग वगैरे काय नाही? नाही, आता शिवाजी महाराजचं केलंय तर आता थोडा ब्रेक आहे. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांची काय कॅनव्हस करून ना थोडा ब्रेक घेतलाय तिने. मॅमनीच सांगितलं ना तुला आराम कर थोडा. खाणार ना मग आज व्हेज खाणार ना आज तू? आज आम्ही व्हेज खाणार आहोत, पण आपल्या मित्रांसाठी ऑर्डरसाठी आपण चिकन थाली बनवताय. आणि त्याच्यामध्ये आता टाकणार आहे कोळी मसाला. फक्त 1 चमच टाकायचा ना अक्का? हा, काय एकदम झणझणीत आपली थाली होते. अनाया सांगणार तिचा एक्सपिरियन्स. कशी लागते तुला थाली? अनायाला खूप तिखट लागते, पण आपल्यासाठी एकदम बेस्ट आहे. आगरी कोळी म्हटलं तर झणझणीत असणारच. तर आता सर्व काही शिजवून घेऊया आणि मग चिकन टाकताना भेटूया आपण. चला तर फायनली रेडी झालेली आहे आपली चिकन थाली. या बाजूला बघताय चिकन सुका उमानी बनवलेला आणि चिकनचा रस्सा. एकच आहे ना आज थाली म्हणून. आज एकच थाली आहे, जास्त काही टेन्शन नाही. पण मागच्या टायमाला तुम्हाला आम्ही मासली थाली सुरमईची पापलेटची कशी भरतात ती दाखवली होती. आज आम्ही चिकन थाली कशी देतो ते दाखवतो. थोडंसं आपण इम्प्रूव्हमेंट करणार आहोत. म्हणजे मासली थालीमध्ये खाली राईस देणार आहोत आणि त्याच्यावरती मासली ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. ते पुढे जेव्हा एखादी मासली थालीची ऑर्डर येईल तेव्हा दाखवू. पण आता आपण चिकन थाली कशी भरतोय ते बघा. मोठा आपला पॅक आहे, त्याच्यामध्ये चिकनचा रस्सा दिलाय. आणि आणखी एक आपल्याला सजेशन आलेला की थाली अशी सजवा की रिकामी पाकिट एक पण नाही राहिला पाहिजे, म्हणजे ती दिसायला एकदम भारी वाटते, टेम्पटिंग वाटते. पण इकडे बघताय आपली चिकन थालीमध्ये 2 पदार्थ असतात, म्हणून चिकन सुका आणि चिकन रस्सा. साईडमध्ये सॅलड, कांदा आणि लिंबू देत असतो. आणि त्याच्यासोबत चपाती ऑर्डर केली ना? चपाती ऑर्डर केली आपल्या मित्रांनी, म्हणून चपाती पण ठेवली. आणि त्या मोठ्या कंटेनर म्हणजे मोठ्या पॅकेटमध्ये आपण भात टाकणार आहोत. आणि ते बोललेलं की आम्हाला भात द्या, झाले ना. हा, ते आता 3 दिवस झाले कंटिन्यू मागवतायत, म्हणून आम्ही त्यांना थोडा भात जास्त देतो, म्हणजे पोटभर खातायत ते. हा, आणि हे बघा गरम गरम भात पण आलेला आहे. तर कसं वाटतंय आमच्या थालीचा प्रेझेंटेशन, चिकन थालीचा नक्की कमेंट करून सांगा. फिश थालीला तर तुम्ही भरपूर साथ दिला, आता याला पण साथ द्या. जर तुम्ही आमच्याकडनं मागवताय तर 180 ला पडते ना ही थाली उमा. आणि जर स्विगी झोमॅटोवरनं मागवताय तर थोडी महाग पडते, पण आपल्याकडे 180 प्लस या ट्रेचे चार्ज घेतो आम्ही, बस बाकी काय नाही. हे बघा, नाही पाहिजे असेल तर चार्ज नाही. आणि पॅकेटवाली पॅकिंग पाहिजे असेल त्याचे बिना चार्जचे आहेत. तर आता मस्तपैकी सजवूया आणि डिलिव्हरी द्यायला जाऊया. ओके. तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचे जे क्लाउड किचन आहे ते आम्ही एक स्टेप पुढे घेऊन जाणार आहे. ते काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर आजचा चिकन थाली तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप सारे सपोर्ट आणि प्रेम द्या नेहमी सारखे. आणि आपल्या CBD बेलापूरचा तुमचा कोणी मित्र असेल तर त्याच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याला फ्रेश मासली आणि आपल्या कोळी किचन मधली, उमास क्लाउड किचन मधली त्याला थाली खायला मिळेल. ओके. फ्रेश मच्छीचा ऑथेंटिक मसाल्यावरून बनवलेला थाली. तर नक्की लाभ घ्यायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.